यावेळच्या निवडणुकांमध्ये ज्याला ज्याला जे जे तोंडाला येईल ते बोलत राहिलेला आहे. मग आकडेवारी माहिती करून घ्यायची नाही, परिणाम माहिती करून घ्यायचे नाही. काल माननीय उद्धवजींनी विदर्भातल्या एका सभेमध्ये अत्यंत हास्यास्पद आरोप मोदीजींवर केला की अरे शेतकऱ्यांनो, 1 लाखाचं खत जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेला 18% जीएसटी म्हणजे 18,000 रुपये तुम्ही सरकारला म्हणजे मोदींना देता, त्यातले 6,000 रुपये ते तुम्हाला शेतकरी सन्मान निधी म्हणून देतात. अहो उद्धवजी, शेती कधी तुम्ही केली आहे का? शेतकऱ्याला खत किती रुपयाचं लागतं तुम्हाला माहिती आहे का? खतावर जीएसटी किती लागतो माहिती आहे का? खतावर जीएसटी 5% लागतो आणि तो डिस्ट्रीब्युटरवरून डायरेक्ट कन्झ्युमर म्हणजे शेतकऱ्यापर्यंत येताना इतका निग्लिजिबल राहतो. समजा 1 लाखाचं खत आहे, 5% लागला 5,000, तर 1 लाखाचं खत घेणारा शेतकऱ्याला शेवटी तो 300, 400, 500 इथपर्यंत खाली येतो. एक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी सन्मान योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याला वर्षाला 6,000 मिळतात, तो किमान जमीन ज्याची फार कमी जमीन आहे, गरीब आहे, शेतमजूर आहे, त्याला मिळतात. त्याला 1 लाखाचं खत काय घ्यावं लागत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्यावेळेला एक पोतं किंवा 45 किलोची एक बॅग ज्या वेळेला शेतकरी घेतो तर त्याला 266 रुपये द्यावे लागतात 45 किलो बॅगला. त्याच्या अगेन्स्ट केंद्र सरकारला कंपनीला अनुदान म्हणून 1,561 रुपये 91 पैसे म्हणजे 6 पट पैसे अनुदान म्हणून द्यावं लागतं. म्हणजे त्याचं खताचं पोतं जे आहे ते मुळात 266 आणि 1500 म्हणजे 1900 आहे, त्याला 266ला मिळतं. म्हणजे काय माहिती आहे नाही. 1 लाखाचं त्याला खत लागतं, 1 लाखाचं खत ज्याला लागतं म्हणजे केवढा मोठा शेतकरी, त्याला शेतकरी सन्मान योजनेमध्ये पैसे नाही मिळत माननीय उद्धवजी. आणि त्यामुळे काहीही बोलायचं, शेतकऱ्यांना आणि लोकांना भ्रमित करायचं, यातून काही साध्य होणार नाही. पुन्हा एकदा एका वाक्यात स्टॅटिस्टिक मांडायचं झालं तर रासायनिक खतांवर 5% जीएसटी आहे. त्याचा एंड युजर जो आहे म्हणजे शेतकरी त्याला करत तो 5,000 रुपये 1 लाखाच्या अगेन्स्ट 100 रुपये 200 रुपये 300 रुपये मिळतो. कारण त्याचा बेनिफिट मधल्या सगळ्या माणसांना घेत पुढे जायचं असतं. आणि प्रत्यक्षामध्ये जे पोतं 266ला मिळतं त्याच्या 6 पट म्हणजे 1500 समथिंग म्हणजे 1,600 रुपये सरकारला शेतकऱ्याला त्या खतापोटी अनुदान म्हणून कंपनीला द्यावं लागतं. तर माननीय उद्धवजी, तुम्हीच तुमची पंचायत करून घेतली की ह्या निमित्ताने सगळे आकडे शेतकऱ्यांना अरे बापरे, माझं 300 रुपयाचं पोतं 1,800 रुपयाला घ्यावं लागलं असतं का? 1,500 देत आहे का अनुदान सरकार? अरे बापरे, 18% 5% आहे का? आणि मला हार्डली 200, 300, 400 इतकाच जीएसटी बसतो का? हे त्याला माहिती नव्हतं, ते या निमित्ताने माहिती करून दिलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.